नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासोबत डेली रुटीन शेअर करणार आहे। कामं तर आपल्या गृहिणींना रोजचीच असतात। मुलांना शाळेला सुट्टी असू देत नाहीतर नसू देत आणि वार कुठलाही असू दे, आपल्याला रोजची कामे ही करावीच लागतात। त्यामध्ये फारसा बदल होत नाही। तर हीच कामं मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सोबत शेअर करत आहे। तर हा छोटासा व्हिडिओ आहे, तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर आपली बऱ्याच जणींची सकाळ ही सकाळच्या डब्यापासून सुरुवात होत असते। तर मी आज डब्याला फ्लावर वाटाण्याची भाजी बनवली आहे। ही भाजी बनवताना काय करायचं, अगोदर तेल टाकायचं आणि नंतर फ्लावर वाटाणा टाकून द्यायचा आणि झाकण ठेवून शिजवायचा। त्यानंतर लसणाची चटणी तयार करायची, म्हणजे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या खलबत्त्यामध्ये आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि ते कुटून घ्यायचं। नंतर ह्यामध्ये टाकायचं, पुन्हा झाकण लावून शिजवायचं आणि नंतर सगळ्यात शेवटी टोमॅटो टाकायचा। यामुळे ह्या भाजीला खूप छान चव येते। तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। तर मी या ठिकाणी नवीन माठ आणला आहे। आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर तसंही आम्ही 12ही महिने माठाचंच पाणी पितो। तर नवीन माठामध्ये पाणी लवकर गार होतं। माठाला जी बारीक छिद्रे असतात त्याचे बाष्प होऊन माठ पाणी थंडगार करत असतो आणि नवीन माठ आणल्यावर त्यामध्ये कधीही हात टाकून तो धुवायचा नसतो। तर त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकून त्याला विसळून घ्यायचं असतं आणि बाहेरून पूर्ण हात लावून आपण धुवू शकतो। परंतु नवीन माठाच्या आतमध्ये हात टाकायचा नाही, म्हणजे हात टाकून माठ स्वच्छ धुवायचा नाही आहे। तर अशा पद्धतीने मी माठ धुवून घेतला आहे आणि तो भरून घेत आहे। तर माठाचं पाणी आपल्यासाठी खूप चांगलं असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर माठाच्या पाण्यानेच तहान भागते। फ्रीजमधल्या पाण्याने अजिबात तहान भागत नाही आणि हा आपलं मातीचं भांडं म्हणजे आपलं युगानुयुगापासून चालत आलेलं आहे। त्यामुळे हे एकदम बेस्ट आहे। तर तुम्ही देखील माठाचंच पाणी प्या, यामुळे आपली तहान देखील भागते आणि आपल्या शरीरात पाण्याची कमी देखील होत नाही। तर पाणी आलेलं होतं, सर्व कामांची गडबड चालू होती। चहा ठेवला होता, तर चहा सगळा करपून गेला। तर तेच भांडं मी घासण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे आता एवढं काळं झालं आहे तर ते एका घासण्यामध्ये तर निघणारच नाही। तर तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्या मला नक्की सांगा। हे बघा, भरपूर अशी चहा करपून गेली। आपलं असंच असतं, चहा एकीकडे ठेवला आणि दुसरीकडे दुसऱ्याच कामाला लागून गेली। तर नळाला पाणी आलेलं असल्यामुळे ते काम लागलं आणि चहा ठेवला हे विसरले। तर हे बघा, प्रयत्न करूनही ते निघालं नाहीये जास्त। तर बघूया। तर मी आता सकाळच्या डब्यासाठी मटकी भिजत टाकत आहे। तर अशा पद्धतीने सकाळी मटकी भिजवली की ती दिवसभर छान भिजते आणि मग रात्री तिला मोड येण्यासाठी पाण्यातून काढून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर सुती कॉटनचा कपडा असेल तर त्यामध्ये बांधून ठेवायची, किंवा जी एखादी प्लॅस्टिकची छोटी जाळी टाईप असतं त्यामध्ये ठेवून खाली पातेल्यात पाणी ठेवायचं आणि वरून झाकून ठेवायची, तेव्हा देखील छान मोड येतात। आता मशीन लावलेली आहे, मशीन आपलं काम चोख करत आहे कपडे धुण्याचं। तर पाणी आलेलं असल्यामुळे सर्वच कामांची घाई गडबड असते। तर हे बघा, इथं पोपटं देखील आलेले आहेत, किलबिलाट करतायत, पोपटं देखील आवाज करत आहेत। हा एक पोपट बघा असा उलटा चालतो आहे, म्हणजे तो नेहमीच असा करतो, असा तो वरून खाली येतो, खाली डोकं आणि वर शेपटी करूनच तो खाली उतरत असतो। ते अशा पद्धतीने खायला येतात। तर
असे हे पोपट आहेत, हे रोज सकाळी सकाळी येतात आणि खूप छान वाटतं. तर असे भरपूर पोपट येत असतात दिवसभरातून. तर आता उन्हाळा चालू आहे, तर आपल्या झाडांना पाणी घालणं देखील गरजेचं आहे. कारण उन्हाळ्यामुळे झाडांची माती संपूर्ण कोरडी होऊन जाते. तर तुम्ही झाडांना शक्यतोवर सकाळीच पाणी घाला. बरेच लोक संध्याकाळी घालतात, पण असं करू नका. कारण झाडांना दिवसभर त्यांचं अन्न तयार करायचं असतं. त्यामुळे आपण जर सकाळी पाणी घातलं तर त्यांना अन्न तयार करण्यास मदत मिळते. आणि उन्हाळ्यात तर तुमच्याकडे जास्त उन्हात झाडं असतील तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम तुम्ही झाडांमध्ये पाणी टाका. तर झाडांची पानं अशी छान टवटवीत राहण्यासाठी झाडांच्या पानांवर स्प्रे मारायचा आहे. यामुळे झाडांना अन्न तयार करायला देखील मदत होते आणि जे पानांवर धूळ किंवा जाळं आलेलं असतं ते देखील निघून जातं. आणि झाडामध्ये ओलावा देखील राहतो. कारण मुळापासून पानांपर्यंत पाणी यायला खूप वेळ लागतो. तर असं आपण वरून स्प्रे केला तर झाडांना टवटवीत राहायला देखील मदत मिळते आणि अन्न बनवायला देखील मदत मिळते. आणि यामुळे जे काही हे बघा धूळ वगैरे असते ती सर्व निघून जाते आणि किडा वगैरे बसलेला असेल तो देखील निघून जातो. तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने झाडांना पाणी मारा. आता आंब्यांचा सीझन चालू आहे आणि आंबा हा तर सर्वांनाच आवडतो. तर आंब्याबद्दल ही एक टीप आहे. तर तुम्हाला जेव्हा केव्हा आंबा खायचा असतो त्याआधी तुम्ही आंब्याला कमीत कमी अर्धा ते 1 तास पाण्यात भिजवून ठेवा, म्हणजे पाण्यामध्ये ठेवा. यामुळे आंबा हा थंड देखील होतो आणि त्याची चव देखील खूप छान वाढते. फ्रीजमध्ये ठेवल्याने आंब्याची चव कमी होते. तर अशा पद्धतीने तुम्ही पाण्यामध्ये आंबे टाकून ठेवलेत तर तो आंबा नॅचरल पद्धतीने थंड होतो आणि चवीला देखील खूप जास्त गोड आणि छान लागतो. तर आंब्याचं सीझन चालू आहे, सर्वांकडे आंबे येतच असतील तर तुम्ही ही टीप नक्की वापरून बघा. सकाळी आंबे भिजत टाका आणि दुपारी छान असे आंबे खा. तर हा संध्याकाळचा फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि हे पौर्णिमेच्या दिवशी मी जो सत्यनारायण केला होता त्याची छोटीशी क्लिप आहे. तर ती देखील तुम्ही नक्की बघा. हा डेली रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.